राज्यातील महिलांना आनंदाची बातमी आलेली आहे. आता मोठी आनंदाची बातमी म्हणजे महिला दिनानिमित्त आता महिलांना आता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता हप्त्यापासून वेगळं आता गिफ्ट देखील मिळण्याची बातमी प्रकाशित होता. आज 7 मार्च आणि 8 मार्चला जाहीर होताच. यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 2 हप्त्याचे वितरणासोबत आता परत महिला दिनाचं गिफ्ट सुद्धा येण्याची शाश्वती आता दर्शवली जात आहे. आता कोणत्या महिलांना आता 2 हप्त्याचे पैसे वितरित झाले किंवा ज्या महिलांना आतापर्यंत दोन्ही हप्त्याचे पैसे वितरण झाले नाही, त्यांनी कोणते काम करायला हवे त्याची सुद्धा आपण महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करूया. जेणेकरून त्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500-1500 असे एकूण 3000 रुपयेचे दोन्ही हप्ते एकत्रितरित्या महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचे आश्वासन हे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं आहे. आता प्रत्येक महिलांना मिळणार फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे एकूण 3000 रुपयाची रक्कम आता या 10 ते 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या मिळणार आहे. त्यामध्ये विदर्भ असो, मराठवाडा असो, या भागातील महिलांना सर्वात आधी त्यांची स्वरूपातील रक्कम पात्र महिलांना मिळण्याची शक्यता हे दर्शवली जात आहे. आता ज्या महिलांना आतापर्यंत हप्त्याचे स्वरूप म्हणजे हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही याचे मेसेज आले नाही, त्यांना देखील आता आतुरता त्यांची संपलेली आहे. फक्त ज्या महिलांचं पोस्टामध्ये खातं आहे त्या महिलांना म्हणजे त्वरित पैसे हे वितरित केले जात आहे आणि त्यांच्याकडे लवकर मेसेज देखील पोचला देखील गेला असेल. आणि ज्या महिलांचा आता अद्यापपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये मेसेज मोबाईलमध्ये मेसेज आला नसेल आणि जे महिला दिनाचं औचित्य साधून गिफ्ट देण्याचं काम म्हणजे महिलांना फेब्रुवारीचा हप्ता हा आणि मार्चच्या महिन्याचा हप्ता म्हणजे मार्च महिना संपायच्या अगोदर आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासोबतच यांचा सरकारचा निर्णय हा महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना खुश करण्यासाठी, महिलांना नवीन गिफ्ट देण्यासाठी त्यांना 3000 रुपयाचे 2 हप्त्याचे स्वरूप एकत्रितरित्या देण्याचं काम सरकारनं केलं आहे. आता सर्वांनी ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नसेल त्यांनी ई-के-वाय-सी करून घ्यावी, जेणेकरून त्यांचे हप्ते हे रखडले जाणार नाही. त्यासोबत आधार संलग्न काही असेल तर त्या देखील बाबी करून घ्यावी आणि ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नसेल तर त्यांना बाद केलं आहे असं समजावं. कारण 9 लाख अर्ज हे बाद केले आहे महाराष्ट्रामधून. त्यामुळे 2,52,52,00,000 अर्ज फक्त पात्र आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे पूर्वी 2,65,000 अर्ज होते ते देखील आता त्यामधून काही ज्यांच्याकडे मोटरसायकल फोर व्हीलर आहे, ज्यांच्या घरचा व्यक्ती गव्हर्नमेंट सर्व्हिसवर काम करतं अशा व्यक्तींचे म्हणजे महिलांचे अर्ज हे अपात्र करण्याचा धडाका मागील काळामध्ये सुरू केला होता. पण ज्या आता 2,52,00,000 ज्या पात्र महिला त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे वितरण हे पोचलेले आहे. तुम्हाला मेसेज जर आला नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन चेक सुद्धा करू शकता. धन्यवाद.